आज माझे फक्त स्टंटवर स्टंट चालू होते. सांगते काय ते. सकाळीच उठले, पिल्लं स्कूलला गेली तशी सगळे सोफ्याचे कव्हर काढून घेतले. म्हटलं मशीन सकाळीच लावून द्यावी, कारण आज मशीन जास्तीत जास्त वेळ चालणार होती. आणि पटकन सोफ्याचे कव्हर वगैरे मशीनमध्ये टाकून दिले. आणि रात्री धुतलेले ब्लँकेट आज मस्त सकाळी सकाळी सुकूनच वाळून मस्त असं कडकडीत झालं होतं. त्याला घडी मारून घेतलं. 2 ब्लँकेटच धुवून झाले होते आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित ठेवू केलं. आणि असं सोफ्यांचे कव्हर तर नाही, ते नुकतेच धुतले गेले होते, पण झटकून वगैरे व्यवस्थित ठेवत होते मी आता. त्याच्याखाली पिल्लं माझी आहे ना, खूप काही पसारा करून खाणं-पिणं, छोट्या-छोट्या वस्तू खूपच सांडवत असतात. आणि बरेच दिवस घरात नसल्यामुळे अशा थोड्या-थोड्या जाळ्या पण झाल्या होत्या. म्हटलं तर सगळंच क्लीन करावं, काढलंच आहे तर. सोप्या सगळेच गादे वगैरे काढून घेतले आणि सगळं काही क्लीन करून घेतलं. आणि बघू शकता पसारा किती सारा होता. सगळं काही झटकून वगैरे व्यवस्थित पुन्हा लावून घेतलं. आणि त्यातच पूर्ण वेळ सकाळचा गेला होता माझा. त्यानंतर मस्त अशी क्लिनिंग करून घेतली. आणि बाहेर फुलं आणि वातावरण काहीतरी छानच होतं. आणि तेच वातावरणासोबत मीही कामाला पटापट सुरुवात करून घेतली. आणि सगळा केअर काढून घेतल्यानंतर फरशी मस्त अशी क्लीन दिसत होती. असं घर माझं फक्त पिल्लं घरात नसतील तेव्हा छान दिसतं. त्यानंतर मग मला हे सगळे जाळे जळमाटे दिसले, ते पुसून घेतले. त्यानंतर बघता बघता काम करत असतानाच मला हे डेटॉल संपलेलं दिसलं, तेही भरून घेतलं. आणि हे डेटॉल म्हटलं तर आमच्याकडे सारखंच हँडवॉश केलं जातं पिल्लांचं. काय विचारूच नका, आठवड्याला म्हटलं तरी संपलं जातं. पिल्लू शाळेतून आलं, त्याला चिप्स घ्यायचे होते. दुकानजवळ असल्यामुळे त्याचा एक फायदा होतो. घरी घेऊन आले त्याला. त्यानंतर माझे स्टंटवर स्टंट चालूच होते. कपडे जे काही सुकत होते पटापट धुवून होत होते, ते पटकन वाळून घेत होते. आणि इकडे मला असे स्टंट करून कपडे वाळत घालावेच लागतात. आणि छान असे कपडे वाळत घालून घेतले. आणि कपडे धुतले म्हणजेच काम झालं असं नाही. जे कालचे कपडे होते तेही घड्या मारणं जीवावर बेतलेलं असतं, पण करावं तर लागतंच. हा एवढा मोठा ढीग, रोजचेच कपडे भरपूर सारे धुवून होत आहेत, त्यामुळे ह्या घडे घालणे पण तेवढंच पॉसिबल. आणि आज आवडने सांगितले माझा कप्पावर आजच्या आज, आणि ते सांगतील आणि असं मी ऐकलं आणि असं कधी होणारच नाही. त्यांच्या आधीच मला डोकं चाललं होतं की आज ह्यांचा कपाट आवरून घ्यावं. सांगितलंच आहेत महाराजांचा कप्पा तर आवरून घ्यावं. पूर्ण कपाट एक साईडला त्यांना दिले तरी कमीच पडते. इतके सारं पूर्ण कपाट त्यांचं आवरून घेतले. चला भेटूयात उद्या, बाय.